आज जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजा झाली। दरवर्षी मी शासकीय पूजेला येत असतो आणि महाशिवरात्रीचा हा अपूर्व योग असतो आणि कुणकेश्वरला दक्षिण काशी मानलं जातं आणि त्याच्यामुळे कोकणच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची अशी पर्वणी आहे आणि त्याचा लाभ होणं हे मी स्वतःचं भाग्य समजतो। श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते आणि यावर्षी शासकीय पूजेचा मान मिळाला। पहिल्यांदाच ही पूजा करायला मिळाली। नक्कीच खूप आनंद होतो आहे आणि खूप छान वाटत आहे। एक वातावरण भाविकांचं आणि खूप सुंदर वातावरण इथं तयार झालेलं आहे। शासकीय अधिकारी म्हणून किंवा इथल्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून इथे सर्व यात्रा एक व्यवस्थितपणे पार पडावी याचं आम्ही सर्व आयोजन केलेलं आहे आणि सर्व भाविकांना मी त्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते। प्रशासन आणि कुणकेश्वर मंदिर ट्रस्ट याच्यामध्ये पहिल्यापासून एक समन्वय होता। जवळपास 3 ते 4 आमच्या आढावा मीटिंग वेगवेगळ्या स्तरावरती झाल्या। माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील याचे आढावा मीटिंग घेतल्या होत्या आणि ते ज्या काही व्यवस्था लागतात त्याच्यासाठी महसूल प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्व प्रकारची तयारी इथं केलेली आहे। त्याच पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील सर्व विचार आम्ही केलेला आहे आणि जे काही आरोग्य यंत्रणा असेल किंवा फायर अग्निशमन विभाग असेल, आपत्तीचे वेगवेगळे स्वयंसेवक आम्ही इथे डिप्लॉय केलेले आहेत। त्याचप्रमाणे ड्रोनद्वारे सर्व्हिलियन्स आणि सॅटेलाईट फोन्सचा जास्तीत जास्त वापर हे यावेळेस आमचं वैशिष्ट्य ठरेल।